कुरुंदवाडमधील गुरुवारी आठवडा बाजारात 2 भाजी विक्रेत्यांच्या तुंबळ हाणामारी पाहायला मिळाली। यावेळी कुरुंदवाड येथील शेतकरी भाजी विक्रेते निवास पाटील आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना लोखंडी सळी, कॅरेट आणि खुर्चीच्या सहाय्याने लाथाबुक्क्या घालून बेदम मारहाण करण्यात आली। दरम्यान अचानक झालेल्या या घटनेनंतर बाजारात आणि परिसरात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली। यावेळी कुरुंदवाड पोलीस ठाण्यात नय्यम बागवान, आरिफ बागवान, शकीला बागवान, अझीम बागवान, मतीन बागवान, शहीद भिलवडे, शाहिल महात या 7 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला। याबाबतची फिर्याद निवास पाटील व त्यांच्या कुटुंबाने कुरुंदवाड पोलिसात दिली आहे। दरम्यान येथील बाजारावर पालिका प्रशासन आणि पोलिसांचा अंकुश राहिला नसल्याची चर्चा नागरिकांमधून होती आहे। कुरुंदवाड शहरात दर गुरुवारी मोठ्या प्रमाणात आठवडी बाजार भरवला जातो। कुरुंदवाड शहरालगत असलेल्या 27 गावातील नागरिक बाजारासाठी दर गुरुवारी कुरुंदवाड आठवडा बाजारात येतात। दरम्यान पूर्वीपेक्षा आता कुरुंदवाडच्या बाजाराची व्याप्ती वाढली आहे। दरम्यान येथील जुन्या बसस्थानकापासून ते दर्गा चौक, मुख्य बाजारपेठ, पालिका इमारत, भालचंद्र चौक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक, विठ्ठल मंदिर परिसर, सन्मित्र चौक अशा ठिकाणी भव्य मोठ्या प्रमाणात बाजार भरवला जातो। या बाजारात शेकडो शेतकरी आणि बागवान भाजी विक्रीसाठी येत असतात। इतक्या मोठ्या प्रमाणात बाजार होत असला तरी अजूनही भाजी विक्रेत्यांना भाजी विक्रीसाठी जागा कमी पडतीये। त्यामुळे अनेक वेळा भाजी विक्रेत्यांच्यातच वादावादीचे प्रकार घडत असतात। दरम्यान आज गुरुवारी आठवडा बाजारात सन्मित्र चौक येथील लक्ष्मी बेकरी समोर शेतकरी भाजी विक्रेते निवास पाटील हे भाजी विक्रीसाठी बसले होते। त्याचवेळी नैमान बागवान याने "तू माझ्या कलिंगडच्या गाडाजवळ भाजी विकायची नाही, जागा आमची आहे" असं म्हणून शिवीगाळ सुरू केली आणि पाटील यांच्या पत्नीला देखील शिवीगाळ करून निवास पाटील यांची गळपट्टी धरून बेदम मारहाण सुरू केली। त्याचवेळी निवास यांचा मुलगा दिग्विजय आणि भाऊ सुभाष यांनी भांडण सोडवण्याचा प्रयत्न करत असताना त्यांना देखील बेदम मारहाण करण्यात आली। गुरुवारी सायंकाळी 6 नंतर सन्मित्र चौक येथे जोरदार हाणामारी सुरू होती। यावेळी शेकडो नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। रात्री उशिरा कुरुंदवाड पोलिसात निवास पाटील यांनी फिर्याद दिली असून कुरुंदवाड पोलिसांनी 7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। दरम्यान आठवडा बाजारावर पालिका प्रशासन आणि पोलिसांचं नियंत्रण राहिलं नाही असं दिसून येत आहे। दर गुरुवारी आठवडा बाजारात चोरीचं प्रमाण वाढलं। महिलांची पर्स, पैशाचे पाकिट आणि मोबाईल चोरी मोठ्या प्रमाणात होती। याकडे पालिका प्रशासन आणि पोलिसांचं दुर्लक्ष आहे, त्यामुळे चोरटे मोकाट आहेत। दरम्यान कुरुंदवाड पालिका प्रशासन बाजारात येणाऱ्या प्रत्येक व्यापाऱ्याकडून दर गुरुवारी न चुकता जागा भाडं वसूल करत असतं। मग त्या व्यापाऱ्याच्या सोयीसुविधांकडे लक्ष का दिलं जात नाही? येथील बाजारात महिलांसाठी स्वच्छतागृह नाही, त्यामुळे महिलांची मोठी गैरसोय होते। आता तर चोरी आणि हाणामारीचे प्रकार घडतात, याकडे प्रशासन लक्ष घालणार का? चोरी आणि हाणामारी करणाऱ्यांवर कारवाई होणार का? असा सवाल नागरिकांमधून आणि महिला वर्गातून व्यक्त होतोय।